त्याने न मला त्याला मी अगदी घाबरून डोळ्यात येणार पाणी थांबवत. कसबस स्वतःला सावरत ती बोलण्यासाठी आली होती. मोकळं व्हायचं होत तिला, पण होता येत नव्हतं. कुठेतरी हे सगळं बोलून टाकावं. काहीतरी मार्ग निघेल असं वाटत होत जणू. मध्येच ओढणी आपल्या मुठीत करकचून धरणारी तीर्थरूप. मध्येच दोन्ही हात एकमेकांवर दाबणारी. थरथरणारे ओठ सावरणारी. आवंढा गिळणारी अतिशय अस्वस्थ असलेली. काय झालंय? कसला त्रास होतोय? बोल ना असं म्हणत मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. या विचारण्याने जराशी शांत झाली पण तिची नजर एकदम सोबत आलेल्या तिच्या 10 वर्षाच्या मुलीकडे वळली. जी इतका वेळ आपल्या आईची होत असलेली ही घालमेल बघत होती. लहानच जीव तो, इतकं कुठे कळतंय. घरातल्या वातावरणामुळे आलेलं मोठेपण म्हणून आईची सोबत करत इथपर्यंत आली होती. मी तिच्याकडे बघितलं. तिने पटकन नजर खाली केली. बाजूला कोपऱ्यात जाऊन बसली. मी तिच्याजवळ गेले म्हणाली, आईला बोलता येत नाहीये माझ्यामुळे. मी इथे थांबते. तिला त्रास होतोय. घरात रोज खूप खूप भांडण चालू असतात. ती मला यातून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते पण माझ्यासमोर हे सगळं घडतंय म्हणून आवाज वाढवत नाही. माझ्या आईला त्रास होतोय हे मला कळतंय, तुम्ही आईसोबत बोला न. घरातल्या अशा परिस्थितीमुळे मुलं एकदम मोठी होतात न. आपल्याला वाटत की त्यांना काही समजत नाही पण आपल्या इतकेच ते सुद्धा घाबरलेले असतात. नक्की काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तिला पाणी देऊन मी तिच्या आईजवळ गेले. जशी मुलगी दूर जाऊन बसली. हिने सुरुवातीला मनसोक्त रडून स्वतःचं मन शांत केलं आणि त्या शांत झालेल्या आईने स्वतःचं मन मोकळं केलं. अचानक बदललेलं घरातलं वातावरण, यात मुलीची होणारी हेळसांड, सगळं सावरण्याचा प्रयत्न करणारी ही आई संसार मोडू नये म्हणून खंबीरपणे तोंड देत होती. सुरुवातीला याची कल्पना आली होती. पण तिने बोलत होणं खूप गरजेचं होत. बरं झालं ताई ती तिकडे जाऊन बसली नाही तर मला बोलताच नसत आलं. खूप बोलायचं होत पण तिला घरी एकटं ठेवून मी येऊ शकत नव्हते. तशी अजून लहानच आहे माझी पोर. या भांडणांनी तिला मोठं केलं. असं मोठं होताना मला नाही बघायचंय तिला. तिच्या मनावर काय परिणाम होत असेल. बोलत नाही ती पण तिची नजर खूप काही सांगते हो मला. जरा शांत झाली, समोर ठेवलेलं पाणी प्यायली. परत, ताई तिला असं मनातलं मनात ठेवताना किती त्रास होत असेल न. खूप लहान आहे हो तीर्थरूप. बघा न कस झालंय तिचं तोंड. कशी घट पकडून बसलीये खुर्चीला. कसला त्रास होत असेल हो तिला. ती ताई. तिला मध्येच थांबवलं. तिच्या हातात करकचून धरलेलं ते ओढणीचं टोक आधी सैलसर केलं. म्हटलं, आज तू इथे तुझं मन मोकळं करायला आलीये न. मग यात तू कुठे आहेस? तुला होत असलेला तो त्रास कुठेय? तू मुलीबद्दल बोलते हे समजूच शकते. पण आधी तुला असलेल्या मनाचा स्वीकार कर. आज इतका वेळ ती इथे होती म्हणून तू बोलू शकत नव्हती पण जशी ती तिकडे गेली तू तिच्याबद्दल बोलायला लागली. बोलूया न त्या विषयावर पण बोलूया न. हे समजून घे, मुलांना आई हवी असते. एक आनंदी आई, जी स्वतःच्या भावना व्यक्त करते. जी आधी स्वतःची शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारे काळजी घेते. कारण जर तुझं स्वतःचं पारडं आनंदाने भरलेले असेल तरच ते तू मुलांना देऊ शकते. लग्न होत मुलं होतात. आई पण वाट्याला येत. ते आहेच की गोड पण या आईच्या मागे एक स्वतःच्या भावना असलेली स्वतःचं मन असलेली स्त्री दडलेली आहे हे विसरता कामा नये. जर का ती दबली गेली तर तेच बघत मुलं मोठी होतात आणि असंच स्वतःला स्वतःच्या भावनांना दबवून ठेवत पुढे जातात आणि यातून नको ते त्रास उद्भवतात. याची सुरुवात तिथेच होते जिथे आई विसरते की तिला ही मन आहे, तिला पण थोडी मोकळीक हवी असते. बघायला गेलं तर आईच व्यक्त होणं त्या मुलांसाठीच गरजेचं असत. हाच हसा मुलांच्या मनावर उमटतो. व्यक्त होण्याने मनावरचं दडपण दूर होत. मार्ग सापडतात. कुठेतरी हलकं व्हायला होतं आणि यातून खऱ्या अर्थाने जगणारी आईचं मुलांना हवी असते. आपल्याला वाटत हो की मुलांना काही कळत नाही पण तुमच्यापेक्षा त्यांना तुमच्या दबवून ठेवलेल्या भावना खूप कळतात. तुमच्या नकळत तुमचा चेहरा त्याच्यावरचे कधी सुखावलेले कधी दुखावलेले कधी दबलेले क्षण ते टिपत असतात. आता त्यांनी नक्की काय टिपावं ते आईने ठरवावं. जगणारी आई की स्वतःला दाबणारी आई. कधी त्यांना आई रेखाटण्याची वेळ आली तर माझी आनंदी आई दाखवायला तिच्यात हसरे रंग भरण्यात किती भरभरून जगतील न ते. @ गायत्री पोफळे.